10 पैकी 9 जागांवर युवा सेनेनं बाजी मारली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक युवा सेना विरुद्ध भाजप पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यामध्ये चुरशीची होईल अशी आशा होती। मात्र युवा सेनेचा 9 जागांवर आतापर्यंत विजय झालाय, त्यामुळे भारतीय विद्यार्थी परिषदेला धक्का बसला। याच निकालाची भीती ही सरकारला होती, याच निकालाची भीती ही शिंदे गटाला होती, याच निकालाची भीती ही अभाविपला होती। त्यामुळे काही करून सिनेटच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत। गेल्या वर्षी जर या निवडणुका झाल्या असत्या, जर 93,000 मतदारांची यादी असताना जर या निवडणुका झाल्या असत्या, तर मी तुम्हाला सांगतो की असाच निकाल आला असता। हीच भीती त्यांच्या मनामध्ये होती, पोटात होती, म्हणून गेल्या वर्षीच्या स्थगित केल्या, या वर्षीच्या स्थगित केल्या। आम्हाला न्याय जो काही मिळाला तो माननीय उच्च न्यायालयातनं मिळाला, माननीय सर्वोच्च न्यायालयातनं मिळाला। तर सिनेटच्या या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीची जी मतं आहेत, स्नेहा गवळी यांना 5,914 मतं मिळाली युवा सेनेच्या, तर अभाविपच्या उमेदवार रेणुका ठाकूर यांना 893 मतं मिळाली। युवा सेनेच्या शीतल देवरुखकर यांना 5,489 मतं, तर अभाविपच्या राजेंद्र सायगावकर यांना 1,014 मतं। युवा सेनेच्या मयूर पांचाळ यांना 5,350, तर अभाविपच्या राकेश भुजबळांना 888 मतं। एसटी प्रवर्गामध्ये युवा सेनेच्या धनराज कोहचाडे यांना 5,247, तर निशा सावरा अभाविपच्या त्यांना 924 मतं। एनटी प्रवर्गामध्ये युवा सेनेच्या शशिकांत झोरे यांना 5,170 मतं, तर 1,066 मतं मिळाली अभाविपचे उमेदवार अजिंक्य जाधव यांना।